7:30 वाजता उठलो मस्त. बाहेर आलो, बघतो तर केस पण लय वाढलेत. बोललो आज शुक्रवार पण आहे, बोललो जाऊन येऊ तर सकाळीच केस कापून येऊ दे. गाडीजवळ आलो तर गाडीवर भरपूर धूळ बसलेली आणि घेतला फडका आणि लागलो पुसायला. गाडी पुसली, बसलो गाडीवर बसलो आणि मारला स्टार्टर. बोललो आज थंडी भरपूर आहे, मग घेतला रुमाल आणि बांधला चेहऱ्याला आणि निघालो. आलो पाट्याच्या पुढं. बोललो हायवे आहे का बैलगाडीचा रस्ता आहे तेच समजत नाही. आलो लगेच सलूनच्या दुकानात आलो. बोललो आज तरी लवकर नंबर लागेल, पण आज पण गर्दी. मस्त केस कट केले आणि निघालो बाहेर. आता जातो आरामात घरी आणि अंघोळ धुतो. गरम पाण्यात मस्त अंघोळ केली आणि निघालो बाहेर आलो तर दादांची ते गेलो. इथं आलो तर हे दोघं शर्यतींची मुलाखत बघत होते. बोललो बघा भारी काम आहे. निघालो आता आम्ही मस्त मशाला जायला. आता आम्ही आलो आमच्या फाट्यावर. मुरबाडला आलो आणि तिथं भेटला आमच्या गावातला अनुभव. बसलो गाडीत आणि निघालो म्हशाच्या रस्त्याने निघालो तर बघतो तर जिकडे तिकडे म्हसा यात्रेकरूंचे सहर्ष स्वागत असेच बॅनर लागले आहेत. पोचलो मस्त म्हशाला आणि आलो दर्शन घ्यायला. आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि लागलो पुढच्या दर्शनाच्या रांगेत. मंदिरात दर्शन घेतलं आणि बाहेर आलो खामलिंगेश्वरचं दर्शन घ्यायला. सर्व दर्शन घेतलं आणि निघालो बैल बाजार बघायला. आलो बैल बाजारात. आम्हाला तिथं निलेश ड्रायव्हर भेटला. निलेश ड्रायव्हरला बोललो चला मला बैल दाखव. बैल बाजारात मस्त बैल बघितलं आणि निघालो घरच्या रस्त्याला.